everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमामि. मायसेल्फ कन्हैया जदर्शन BMS फायनल स्टुडंट. तर आजचं जे टॉपिक आहे ते रसशास्त्र पेपर फर्स्टमधलं 12th चॅप्टर आहे, ते म्हणजे चतुर्विध रसायन. आता चतुर्विध रसायन म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे ज्याच्यामध्ये 4 रसायन येतात प्रामुख्याने. पहिली आहे खरलीय रसायन, दुसरी आहे परपटी रसायन, तिसरी आहे पोटली रसायन आणि चौथी आहे कुपेपक्व रसायन. अशा पद्धतीने या 4 रसायन याच्या अंतर्गत येतात. आता चतुर्विध रसायनाचा उपयोग कशामुळे झाला मित्रांनो, त्या काळामध्ये म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र काळामध्ये जेव्हा दुसरे नागार्जुन होते त्या काळामध्ये औषधींची फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती आणि त्या काळी रसवैद्यांना तेवढं ते हाताळणे सोपे नव्हते. म्हणून हे रसवैद्यांनी मग नंतर हे जे रसशास्त्राचे जे वैद्य आहेत त्यांच्याकडे ही बाब आली आणि त्यांनी त्या काळामध्ये या पारद आणि गंधकापासून जीर्ण करून जारण करून वेगवेगळे अग्निसंस्कार करून औषधीमध्ये उपयोग केले. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का मित्रांनो, पारद हे त्यांना माहीत होतं की हे देह दाढ्यकर आहे, देह स्थिरीकर आहेत, सूक्ष्म स्त्रोतगामित्व प्राप्त करतो. म्हणून पारदाचे त्यांना खूप मोठ्या प्रमाणे त्यांना ज्ञान होते आणि त्यांचे गुण त्यांना माहीत होते. आता पारद हे पारदाचे उपयोग करून वेगवेगळ्या प्रमाणे औषधी निर्माणामध्ये उपयोग करीत असत. आता त्यांचं जर बघितलं तर या चतुर्विध रसायनामध्ये पहिली स्टेप आहे म्हणजे ते खरलीय रसायन आहे. आता खरल याचा अर्थ होतो खल्व यंत्राद्वारे. आता खरलीय रसायन म्हणजे काय की खल्व यंत्राद्वारे निर्मित जे रसायन तयार केले जाते त्याला खरलीय रसायन असं म्हणतात. आता पारद, गंधक, वेगवेगळे काष्ट औषधी द्रव्य यांचे खल्वयंत्रामध्ये मर्दन करून जे द्रव पदार्थ प्राप्त होते त्यांचे गुटी आणि वटी स्वरूपामध्ये आपण त्याला बनवतो, त्याला आपण खरलीय रसायन असे म्हणतो. आता खरलीय रसायनाचे जर बघितलं तर याची निर्माण विधी बघूया मित्रांनो. आता याची निर्माण विधी जर बघितली तर याच्यामध्ये काय करायचं, प्रमुख जे घटक द्रव्य आहेत ते दिलेल्या प्रमाणामध्ये घ्यायचं, त्यांना स्वच्छ धुवायचं. त्याच्यानंतर जे काष्ट औषधी त्यांच्यासोबत हे करायचं असं समजा पारद घेतलं त्याच्यासोबत गंधक घ्यायचं आणि जे काष्ट औषधी घ्यायचे त्यांच्यासोबत ते एकत्र करायचं. चांगले व्यवस्थित धुतल्याच्यानंतर खल्वयंत्रामध्ये त्यांचं एकत्रित जमा करायचं. नंतर त्यांचं चूर्ण करायचं. चूर्ण केल्याच्यानंतर त्यांना काय करायचं, एकदम युनिफॉर्म स्ट्रक्चर झाल्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांच्या 125 ते 250 मिलीग्रामच्या अशी वटी किंवा गोळ्या बनवल्या. त्याकरिता आपल्याला काय करायचं, त्यांच्या गोळ्या बनवायच्या आणि गोळ्या बनवल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, उन्हात सुकू द्यायचं आणि नंतर मग ते गोळ्या झाल्याच्या नंतर त्यांना काचेच्या भरणीमध्ये व्यवस्थित हे करायचं. पुन्हा एकदा निर्माण विधी बघूया. तर प्रमुख घटक द्रव्य घ्यायचं दिलेल्या प्रमाणात, त्याच्यानंतर काष्ट औषधी सूक्ष्म चूर्ण घ्यायचं आणि त्याच्यासोबत याच्यानंतरची स्टेप. आता याच्यानंतरची स्टेप काय आहे की दिलेल्या मात्रेत घेतल्याच्यानंतर त्यांना आता ते खल्वयंत्रामध्ये त्यांना भावना द्रव्य म्हणून उपयोगी करतो. आता त्यांना भावना का द्यावं लागते, कारण की त्याच्यामध्ये जे तीक्ष्ण उष्ण पदार्थ आहेत त्यांचे ते कमी व्हायला पाहिजे म्हणून त्यांना भावना दिली जाते. आता भावना द्रव्य टाकायचे समजा अद्रक सोरस असेल किंवा मातुलुंग सोरस असेल किंवा वेगवेगळे निंबू सोरस असेल ते आपण खल्वयंत्रामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित त्यांच्या सगळ्यांचं मर्दन करायचं. मर्दन केल्याच्या नंतर थर्ड स्टेप काय आहे की त्यांचं मर्दन करायचं. आता मर्दन केल्याच्या नंतर त्यांच्या गोळ्या बनवायच्या, मग नंतर त्यांच्या सूक्ष्म अशा गोळ्या बनवायच्या आणि त्यांची साईज जर बघितली तर 125 ते 250 मिलीग्राम अशा गोळ्या व्हायला पाहिजे तशी त्यांची साईज बनवायची. नंतर त्यांचं काय करायचं की काचेच्या भरणीमध्ये त्यांना भरून ठेवायचं. अशा पद्धतीने ही निर्माण विधी होती मित्रांनो. इथपर्यंत समजलं का, हो की नाही? आता समोरची स्टेप आहे की खरलीय रसायनाचं महत्त्व. आता खरलीय रसायनामध्ये विभिन्न प्रकारचे रस, काष्ट औषधी, भस्म, कज्जली आपण उपयोग करतो आणि पारद आणि गंधकापासून आपण वेगवेगळे औषधी द्रव्य बनवतो जे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींचे शमन करण्यासाठी या खरलीय रसायनाचा उपयोग होतो मित्रांनो. आता या खरलीय रसायनामध्ये वटी रूपात आपण निर्माण करतो, म्हणजे गोल अशा वटी बनवतो. जसं किशोरादी गुगुळ आहेत, त्याच्यानंतर दुसरं गुगुळ आपण ते वटी बघितलेलं गोक्षुरादी गुगुळ आहे त्यांचे पण आपण गोल वटी बघतो. तर त्या वटी स्वरूप याच्यामध्ये हे करावं लागतं. आता याच्यामध्ये जर नेक्स्ट पॉईंट जर बघितलं तर त्याच्यामध्ये उपकरण येतं मित्रांनो. आता याच्यामध्ये खरलीय रसायन आहे तर याच्यामध्ये खरल म्हणजे कोणतं उपकरण येणार, खल्वयंत्र येणार. खल्वयंत्र याच्यामध्ये येणार. त्याची सवीर्यतावधी जर बघितली, आता जर समजा आपल्याला रस आणि उपरस यांची काष्ट औषधीपासून जर बनवायची असेल तर त्यांची मॅक्झिमम लिमिट आहे बघा, एक्सपायरी 10 वर्ष. पण जर समजा त्यांचे भस्म किंवा काष्ट औषधी उपरस जर बनायचे असेल तर त्याची मॅक्झिमम आहे 5 इयर्स. म्हणजे अशा पद्धतीने 10 इयर्स आणि 5 इयर्स अशा दोन आपण त्यांची एक्सपायरी डेट सांगू शकतो खरलीय रसायन. आता याच्यानंतर येतं त्यांचं म्हणजे
आता आपण नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजे उदाहरण दिलेले आहेत. आता NCSMनं खरली रसायनाचे 2 उदाहरण दिलेले आहेत. एक श्वासकुटार रस आणि दुसरा आहे वातविध्वंस रस. तर आता श्वासकुटार रस बघूया. आता श्वासकुटार रस जर बघितलं तर याच्यामध्ये पहिली स्टेप असते ते म्हणजे घटक द्रव्य. याच्यामध्ये आता याच्यामध्ये घटक द्रव्य जर बघितले मित्रांनो तर घटक द्रव्य शुद्ध पारद, शुद्ध गंधक, शुद्ध वत्सनाप, शुद्ध मनशिला, शुद्ध टंकन, मरीच, शुंठ आणि पिंपळी त्रिकटू अशा पद्धतीने. आता शुद्ध पारद हे 4 ग्राम घ्यायचं, शुद्ध गंधक हे 4 ग्राम घ्यायचं, त्याच्यानंतर वत्सनाप पण 4 ग्राम घ्यायचं, मनशिला पण 4 ग्राम घ्यायचं, सर्व घटक द्रव्य 4 ग्राम घ्यायचं. फक्त मरीच जे आहे मित्रांनो तेच 36 ग्राम घ्यायचं. मरीच 36 ग्राम घ्यायचं आणि बाकी सर्व 4 ग्राम घ्यायचं. आता यांचं काय कसं यांचं लक्षात कसं ठेवायचं तर त्यांच्यासाठी मी आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक दिलेली, तर ती ट्रिक लक्षात राहू द्या. पांगणवट त्रिकटू, पांगणवट त्रिकटू, पारद, गंधक, मनशिला, वत्सनाप, ट पासून टंकन आणि त्रिकटू, शुंठ, मरीच, पिंपळी. फक्त त्रिकटूमधलं मरीच हे 36 ग्राम आहे एवढं लक्षात राहू द्या. बाकीचं सगळं पांगणवट त्रिकटू हे एवढं लक्षात ठेवा. या अशा पद्धतीने तुम्ही ते घटक द्रव्य लक्षात ठेवू शकता मित्रांनो. काळजीपूर्वक आहे का, एकदा SQ आलेलं आहे, पुन्हा एकदा SQ येण्याची शक्यता आहे. तरी मस्टनो टॉपिक आहे, लक्षपूर्वक ऐका. आता याची नेक्स्ट स्टेप असते म्हणजे निर्माण विधी. आता सर्व घटक द्रव्य दिलेल्या प्रमाणामध्ये घ्यायचं, त्यांना स्वच्छ धुवायचं. खलयंत्रामध्ये त्यांच्यासोबत भावना द्रव्य म्हणून निंबू सोरस किंवा अद्रक सोरस घ्यायचं. नंतर त्यांचं काय करायचं, खलयंत्रामध्ये चांगलं मर्दन करायचं. नंतर त्यांचे गुटी किंवा वटी गोल आकाराच्या बनवायच्या आणि उन्हात सुकून त्यांना औषधीसाठी सेवन करण्यासाठी द्यायचं. अशा पद्धतीने त्याची निर्माण विधी. आता त्याची मात्रा जर बघितली मित्रांनो तर 1 ते 2 रत्ती आहे. 1 रत्ती बरोबर 120 mg, 2 रत्ती बरोबर 240 mg. आता एकदम ॲक्युरेट जर बघितली तर 125 ते 250 mg आहे, लक्षात राहू द्या. पण तुम्ही 1 ते 2 रत्ती हेच लिहायचं पेपरमध्ये, रसशास्त्रामध्ये. त्याच्यानंतर अनुपान जर बघितलं नेक्स्ट तर अनुपान हे मध आहे म्हणजे हानी. आणि त्याच्यानंतर याचा उपयोग जर बघितला तर कास, श्वास आणि वातकफज रोग याच्यामध्ये उपयोग होतो प्रामुख्यानं. इथपर्यंत समजलं का, हो की नाही? आता याच्यानंतरचा नेक्स्ट उदाहरण बघूया. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे वातविध्वंस रस. आता हे वातविध्वंस रस जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये नावातच त्याचं सांगितलेलं आहे की कोणाचे शमन करतो. वाताचे जेवढे प्रकारचे रोग आहेत त्यांचे शमन करण्यासाठी या वातविध्वंस रसाचा उपयोग होतो प्रामुख्याने. आता या वातविध्वंस रसामध्ये जर घटक द्रव्य जर बघितले तर त्याच्यामध्ये पण शुद्ध पारद, शुद्ध गंधक, शुद्ध वत्सनाप, शुद्ध नागभस्म, शुद्ध वंगभस्म, ताम्रभस्म, लोहभस्म, अभ्रक भस्म आणि त्रिकटू येते. तर अशा पद्धतीने हे घटक द्रव्य हे सर्व घटक द्रव्य जे आहेत ते सर्वांचे प्रमाण जर बघितलं तर हे सर्व प्रमाण एकच भाग आहे मित्रांनो. सर्वांचं किती? एकच भाग आहे. आता याचं जे आहे का मित्रांनो या वातविध्वंस रसाचं याचा एक श्लोक दिलेलं आहे पुस्तकामध्ये. ते श्लोक ज्यांना होते त्यांनीच पाठ करायचं आणि ज्यांना होत नाही त्यांनी गपचूप घटक द्रव्य लक्षात ठेवायचे, आहे की नाही? आता मग आता या वातविध्वंसाचे जे घटक द्रव्य आहेत ते तुम्हाला मी सांगितली. आता त्यांना लक्षात कसं ठेवायचे त्याच्यासाठी मी एक ट्रिक बनवलेली मित्रांनो, काळजीपूर्वक ऐकून घ्यावं. तर आता त्याची ट्रिक अशी आहे की पागल अभिनेता टीव्ही त्रिकटू, पागल अभिनेता टीव्ही त्रिकटू. पा पासून पारद, ग पासून गंधक, ल पासून लोहभस्म, अ पासून अभ्रक भस्म, भ पासून बचनाग येते म्हणजे वत्सनाप लक्षात ठेवायचं, आणि न पासून नागभस्म, त पासून ताम्रभस्म, टी पासून टंकन आणि व्ही पासून वंगभस्म आणि त्रिकटू, शुंठ, मरीच, पिंपळ. या सर्व द्रव्यांचे किती प्रमाण घ्यायचं तर 1 भाग घ्यायचं, सर्व म्हणजे सेम भाग घेतलं पाहिजे. तर त्याच्यानंतर हे झाले घटक द्रव्य. आता यांची आपण निर्माण विधी बघू मित्रांनो. तर आता यांच्यामध्ये जे भावना द्रव्य दिलेले आहेत ते काळजीपूर्वक आहे का. त्रिकटू, त्रिफळा, चित्रक, भृंगराज, निर्गुंडी, अर्कदूत, त्याच्यानंतर तामलकी, निंबूसोरस या प्रत्येक द्रव्यांचे प्रत्येकी 3 भावना द्यायच्या, म्हणजे हे निर्माण करताना प्रत्येकी 3 भावना. आता याची आपण निर्माण विधी बघूया. तर आता जे पारद आणि गंधक आहे त्यांची प्रथम काय करायचे, कजली बनवून टाकायची. नंतर खलयंत्रामध्ये ते कजली झाल्याच्या नंतर ते बाकीचे सर्व घटक द्रव्य एकत्रित जमा करायचे आणि या प्रत्येकी भावना द्रव्य द्यायचं. त्रिकटू 3 वेळेस द्यायचं, त्रिफळा 3 वेळेस द्यायचं, चित्रक 3 वेळेस द्यायचं, भृंगराज 3 वेळेस द्यायचं, निर्गुंडी 3 वेळेस द्यायचं. अशा पद्धतीने तामलकी, निंबूसोरस हे प्रत्येकी 3 भावना द्रव्य द्यायचं आणि त्याच्यानंतर त्यांचं गुटी किंवा वटी आकाराचे युनिफॉर्म एकदम बनवून टाकायचे. नंतर ते एकदम सुकून टाकायचं. नंतर जे प्राप्त होते त्याला आपण वातविध्वंस रस असे म्हणतो. तर अशा पद्धतीने ही वातविध्वंस रसाची निर्माण विधी होती. आता त्याच्यानंतरचं पॉईंट येते ते म्हणजे काय की मात्रा. आता याची मात्रा 250 mg आहे. 250 mg म्हणजे किती, 2 रत्ती. 250 mg म्हणजे किती, 2 रत्ती. तर आता यांची लक्षात ठेवायचं 1 ते 2 रत्तीमध्येच खरली रसायन येते, एवढं लक्षात राहू द्यायचं. समजा आठवलं नाही तर
आता याचं अनुपान जर बघितलं तर मध किंवा पोष नजल येते मित्रांनो. आणि याचा उपयोग जर बघितलं तर तुम्हाला मी सांगितलेल्याप्रमाणे वातविध्वंस वात आहे तर त्याच्यामध्ये वातज शूल, वातज ग्रहणी, त्याच्यानंतर सन्निपातच रोग आणि कफ रोग याच्यामध्ये प्रामुख्याने हे उपयोग होतो. अशा पद्धतीने हा वातविध्वंस रस होता आणि अशा पद्धतीने हे खरलीय रसायन संपलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला सर्व समजलं असेल. आणि एकदम याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही मित्रांनो. याच्यामध्ये जे आहेत ते दिलेले घटक द्रव्य लक्षात ठेवायचे आणि त्यांचे निर्माण विधी लक्षात ठेवायचे, त्यांचे मात्रा आणि अनुपान हे व्यवस्थित ठेवायचे. जसंच तसं पेपरमध्ये एक मार्काला फिक्स विचारते, जसं मात्रा, अनुपान किंवा त्यांचा उपयोग. तर हे असं लक्षात ठेवायचं. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये प्लीज आवर्जून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.